झी 24 तास एक पाऊल पुढे। काकू आजीच्या येण्यानं रत्नपारखींच्या घरामध्ये अनेक घडामोडी घडतात। त्यातच आता काकू आजीनं गायत्रीला सुनावली आहे एक अजब शिक्षा। पाहूयात सध्या काय सुरू आहे या मालिकेत। गायत्रीला सासुरवास घडवण्यासाठी कॅश आणि अभिलाषानं रचलेला डाव यशस्वी होताना दिसतोय। कारण गायत्रीला आता काकू आजीनं दिलाय नवा टास्क। आता हा टास्क नक्की काय आहे विचारूया सासूबाईंना। तुझा निर्णय पक्का आहे? नाही गायत्री, मला हे सगळं मान्य नाही। कशा करता करतेस तू हे सगळं? तुम्ही थांबा ना जरा। असं काय करतेस? ती काय वाटेल ती सांगेल म्हणून। सांगा सासूबाई, ही उपासना सुरू झाली की तुला थांबता येणार नाही। सूर्यास्ताच्या आधी या हंड्यात तुला पाणी आणून ओतावं लागेल। मला मान्य आहे। सध्या काकू आजीचा विश्वास संपादन करणं आणि त्यांच्या नजरेत एक उत्तम सून म्हणून त्यांना दाखवून देणं हे तिचं ध्येय आहे। त्यामुळे ती कशाचीही पर्वा करत नाही। आणि काकू आजी परत वर हे सांगते की हे सगळं करण्याने विनायकचं आयुष्य वाढेल किंवा विनायकला सगळं चांगलं। तर मग माझ्या नवऱ्यासाठी म्हणून जर ही साधना मला करायची असेल तर त्याच्यात मी नक्कीच मागे हटणार नाही, मग मी नक्कीच ती करीन। असा सगळा तो तिने डोक्यामध्ये घेऊन हे सगळ्या परीक्षेला उत्तर द्यायचं ठरवलं। अगदी ठरल्याप्रमाणे गायत्रीच्या व्रतामध्ये अडथळा आणण्याचे पुरेपूर प्रयत्न करतायत कॅश आणि अभिलाषा। तेव्हाच कळेल यांना। अभिलाषाच्या ते डोक्यात अजून काहीच नाहीये, ते सगळं कॅशच्या डोक्यात असेल। कारण ती तिच्याकडे सगळ्या आयडियाज असतात। पण काकू आजीला घरात आणून आईंचा जो छळ होतोय तो म्हणजे कुठेतरी अभिलाषाला वाईट वाटतंय, पण कॅशला बघून आणि कॅश तिला एनकरेज करते सगळ्या बाबतीत, त्यानंतर तिला बरंही वाटतं त्याच्यावरून। पण काकू आजीमुळे होणारा त्रास सासूबाईंना तो अभिलाषा आणि कॅशला खूप मजा येते ते बघून। कॅशने आता बघितलेलं की ओके ठीक आहे, पाणी शेंदणं तुला होते, ओके काय हरकत नाही, पण पुढे काही ना काहीतरी मार्ग मिळाला आणि ते कॅशला मिळालेलं आहे। आणि जसं मगाशी आता अभिलाषा वहिनींनी सांगितलं की विहिरीतून जेव्हा त्या पाणी काढतात तर त्यांनी मटक्याला होल पाडलेला आहे आणि त्या पाणी भरणार नाही, त्यामुळे तुला नीट होणार नाही। तुला नीट नाही झालं तर आम्हाला आनंद होणार की सासूबाईंना ओरडा मिळणार आहे। तर कॅश अभिलाषाच्या या डावपेचात विघ्नेश आणि प्रथमेशनं मात्र मौन धारण केलंय। पाणी आण। आमच्या बायकांना आम्हाला खूप छळतात हो। आणि आमच्या आईला छळण्याच्या नादात ना ते आमचं जे काय वाटोळं करतात ना त्याचं काय करावं हेच मला कळत नाही। म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं असतात, कदाचित असं काही दिवसानंतर आपल्याला हेही कळेल की अंड होतं पहिलं की कोंबडी होती। पण कॅश आणि अभिलाषाच्या कटकारस्थानांना काय उत्तर आहेत ना हे कधीच कळणार, आणि ते कधी थांबवतील हे आपल्याला कधी कळणार, कधीच कळणार नाही। एकूणच काय तर एकीकडे गायत्री आपलं व्रत पूर्ण करण्यासाठी सज्ज झालीये, तर दुसरीकडे कॅश आणि अभिलाषानं सासूबाईंचं व्रत पूर्ण होऊ न देण्याची शपथ घेतलीये। तेव्हा आता या लढाईत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार याचीच वाट पाहूया। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।